नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्डचे जे काही बंदोबस्त असणार आहे त्या बंदोबस्तासंबंधी एक अपडेट आहे. ती अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जवळपास 4 ते 5 दिवस या ठिकाणी बंदोबस्त होमगार्डचा या ठिकाणी असणार आहे. तर नेमका विषय काय आहे या ठिकाणी आपण बघू. काय सांगितलेलं आहे तर हे पत्र आहे, 7 तारखेचं पत्र आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7/4/2026 हे पत्र असणार आहे आणि याचा पत्राचा जो विषय आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्ताकरिता होमगार्ड पुरवण्याबाबतची माहिती सादर करण्याबाबत. आता या ठिकाणी बघा 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता 12/4/2026 पासून ते 16/4/2026 या कालावधीकरिता खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पोलीस घटकांचा बंदोबस्त कामी होमगार्ड पुरवण्यात येणार आहेत. तर कोणत्या कोणत्या शहरामध्ये किती होमगार्ड या ठिकाणी पुरवण्यात येतील असा हा तक्ता आहे. तर तुम्ही बघू शकता बृहन्मुंबईमध्ये 1450 पुरुष होमगार्डांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. महिलांच्या त्या ठिकाणी उल्लेख नाही आहे. त्यानंतर आहे ठाणे शहर. ठाणे शहरमध्ये 700 पुरुष आहेत आणि 200 या ठिकाणी महिला असणार आहेत. त्यानंतर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरारमध्ये 300 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड. मुंबईमध्ये 400 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड. त्यानंतर पुणे शहरासाठी 1000 पुरुष उमेदवार पुरुष होमगार्ड. त्यानंतर आहे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमध्ये 500 होमगार्ड पुरुष. त्यानंतर सोलापूर शहर आहे. सोलापूर शहरामध्ये 600 पुरुष होमगार्ड आहेत आणि 100 या ठिकाणी महिला होमगार्डची त्या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. नाशिक शहरांसाठी 800 पुरुष होमगार्ड आणि 200 महिला होमगार्डची आवश्यकता आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी नगर जे आहे यामध्ये 500 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्डांची ड्युटी या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यानंतर आहे अमरावती शहर. अमरावती शहरामध्ये 500 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड. त्यानंतर आहे नागपूर शहर. नागपूरमध्ये 1000 पुरुष होमगार्ड आणि 300 महिला होमगार्डची आवश्यकता आहे. ठाण्यामध्ये महिला होमगार्डचा उल्लेख नाही आहे. 500 पुरुष होमगार्डची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक SP ऑफिस रायगड 300 पुरुष होमगार्ड आणि 50 महिला होमगार्ड. त्यानंतर रत्नागिरी आहे 475 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड. सिंधुदुर्ग आहे 300 पुरुष होमगार्ड आणि 50 महिला होमगार्ड. पालघरमध्ये आहे 200 आणि महिला आहेत 100. त्यानंतर आहे पुणे ग्रामीणमध्ये 900 पुरुष होमगार्डांची आवश्यकता किंवा ड्युटी त्या ठिकाणी असणार आहे. कोल्हापूरमध्ये 1100 आहे आणि महिला 150 आहेत. साताऱ्यामध्ये 1100 पुरुष आणि 150 महिला. सांगलीमध्ये 850 पुरुष आणि 150 महिला. सोलापूर ग्रामीणमध्ये 800 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड. नाशिक ग्रामीणमध्ये आहेत 800 पुरुष होमगार्ड आणि 200 महिला होमगार्ड. पोलीस अधीक्षक धुळे आहे 750 आणि 150. नंदुरबारसाठी 650 पुरुष आणि 100 महिला. जळगावसाठी 1800 पुरुष आणि 300 महिला. अहिल्यानगरमध्ये 1500 पुरुष आणि 100 महिला होमगार्ड. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 700 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड. जालनामध्ये आहे 700 आणि 75. बीडमध्ये आहे 700 आणि 50. आता यानंतर पुढचे जिल्हे वगैरे असतील यामध्ये आहेत. धाराशिवमध्ये आहेत 800. धाराशिवमध्ये 800 पुरुष होमगार्ड आणि 200 महिला होमगार्ड. नांदेडमध्ये आहेत 1300 पुरुष आणि 300 महिला. परभणीमध्ये आहेत 770 पुरुष होमगार्ड आणि 70 महिला होमगार्ड. हिंगोलीमध्ये 510 आणि 110. लातूरमध्ये 1100 आणि 150. अमरावती ग्रामीणमध्ये 600 आणि 100. अकोलामध्ये आहेत 750 आणि 100 महिला. वाशिममध्ये आहेत 480 पुरुष होमगार्ड आणि 120 महिला होमगार्ड. बुलढाण्यामध्ये आहेत 1150 आणि महिला आहेत 250. यवतमाळमध्ये 1050, 1050 आणि 200 महिला होमगार्ड यवतमाळसाठी. आणि नागपूर ग्रामीणमध्ये आहेत 700 पुरुष आणि 200 महिला होमगार्ड. वर्ध्यामध्ये आहेत 1000 पुरुष आणि 100 महिला होमगार्ड. भंडारामध्ये आहेत 600 पुरुष आणि 75 महिला. चंद्रपूरमध्ये आहेत 800 पुरुष आणि 200 महिला. गडचिरोलीमध्ये आहेत 500 आणि 140 महिला. आणि गोंदियामध्ये आहेत 400 पुरुष आणि 75 महिला होमगार्ड. या ठिकाणी एकूण जी संख्या आहे ती 34,385 पुरुष होमगार्ड आणि
5,615 महिला होमगार्डची या ठिकाणी ड्युटी लावण्यात येईल, तैनात त्या ठिकाणी त्यांना करण्यात येईल. आणि जो कालावधी आहे तो कालावधी आपण वर बघितलेला आहे. 14 तारीखपासून तर 16 तारीखपर्यंत तो बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे. तरी या ठिकाणी नोटीस काय सांगितलेली आहे की तरी महासमादेशक यांना विनंती करण्यात येते की उपरोक्त नमूद केलेल्या होमगार्ड त्या घटक कार्यालयातून किंवा इतर घटक कार्यालयातून पुरवण्यात येणार किंवा कसे याबाबतची माहिती 8/4/2026 पर्यंत 11 वाजेपर्यंत या कार्यालयास पाठवण्यात यावी. या ठिकाणी पाठवण्यात आलेली असेल आणि यांनी सांगितलेलं आहे की त्या पथकामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये जर होमगार्ड उपलब्ध नसतील तर इतर कार्यालयातून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी होमगार्ड बोलवू शकता. अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे. जवळपास 4 ते 6 दिवस म्हणजे 12 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत 4 दिवसांची ड्युटी या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती आणि यानंतरसुद्धा होमगार्ड संबंधित ज्या काही अपडेट्स आहेत ते आपल्या चॅनलवर आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.